बर, काय म्हणणं आहे मुलीचं? मी ना पुण्या मुंबईच्या भिकाऱ्याशी लग्न करेन, शेतकऱ्याशी नाही. तो भिकारी रात्री घरी येताना पैसे तरी घेऊन येईल. काय नाही, सगळं ओके. तेवढं नोकरीचं बघा. अरे पुण्या मुंबईला राहायचं, इथं गावात काय ठेवलंय? हा अहो, काय बोलताय? वाट्यानं द्या शेती. मला सांगा, शेतकऱ्याला काय इज्जत आहे वय? तुम्ही पण शेतकरी आहे ना? लाज का वाटते शेतकरी म्हणून घ्यायची? मला आवड आहे शेतीची, मन रमतं माझं हिच्यात. आता काय करू मी? या मातीत मी जन्मलोय, वाढलोय, या मातीनं घडवलंय मला. एखाद्या आईशी जशी नाळ जोडलेली असते ना, तशी जोडली गेली माझी या मातीशी. ही माती मला भाकर देते आणि पैसाही. या मातीची किंमत आहे, कारण मी शेतकरी. लाज नाही वाटत, अभिमानी शेतकरी असल्याचा. काय चुकीचं बोलला तो? आणि मला अभिमान आहे तो माझा लेख असल्याचा. काय बोलायला लागला? शेतकऱ्याला इज्जत असते होय? या देशातल्या सगळ्यांच्या अशा वागणुकीमुळे एक दिवस देशाची इज्जत तुम्हाला येशीवर टांगायची येळी. तवा सांगणार कोण नसन. अतिवृष्टी आली, वाला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, रोगराई आली, कोरोनामुळे सगळं जग ठप झालं. थांबला नाही तो फक्त शेतकरी. साधं टिकल्याचं पाकिट विकणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा. आणि एका धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे बनविणारा शेतकरी बिझनेसमन नाही, याची लाज नाही वाटत? आणि तुमच्या या अशा नटवेपणापायी आज नवी पिढी अर्धवट शिकलेली मातीत पाय घालायला तयार होत नाही. उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही? का पैसा भरणार आहे फक्त? एक दिवस तुमच्याकडे खूप पैसा असन, खायला अन्नाचा कण नसन, त्यावेळी काय खाता? पैसे, नोटा. सांभाळा तुमची पोरगी. बघा शहरातला माणूस. चला. तर मंडळी, आता ना टमाटे तोडायला झाले, त्यामुळे आम्ही सगळे मिळून घरातली माणसं हित टमाटे तोडायला आलोय. हे का नाही माझे मिस्टर आहेत. हा, ते कामात आहेत ना. कामात असली की अजिबात बोलायला सवडच नसती त्यांना. आणि कॅमेऱ्याच्या मागं का नाही माझी पोरगी आहे बारकी. हेच का? राहू दे इथं राहू दे बस. करा बस. या दाजी, राम राम. अरे दिगंबर, कस काय चक्कर मारली? आणि हे कोण आहे बुजगावनं? हे ना एजंट आहेत ना, लग्न जमीत आहेत. आपलं वाडीच्या वरला ते बर्डे नाही का, हा त्यांच्या ओळखीचे. लय मोठा डाटा आहे यांच्याकडं. बर, मी म्हणलं आपलं बी जर जमिलं तर जमिलं. म्हणजे आपली येरमाळे मामा होते तसं म्हणतो. येस, सेम. दमाने टमाटे चिमटी ताण. फक्त आता मॉडर्न अवतारामध्ये मी अवतरलेलो आहे. मी खूप लग्न जमवलेत. म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, नोकरीवाला असो नसो, इंजिनियर, शेतकरी, बुटका, उंच, ठेंगणा, ठुसका, हेकना, चकना, किदर बी देखना. अहो, एकदा तर एका मुलाचे दात बाहेर होते, त्याचं सुद्धा लग्न जमवलं. तुमचं झालंय का लग्न? तुमच्या दाताचा तर पोकले नाही. कॉमेडी. झालंय. आणि कसं आहे, मुलींच्या बाबतीमध्ये कसं आहे माहिती का? म्हणजे काय, प्रॉपर्टी वाईज, कास्ट वाईज, दिसण्या वाईज, म्हणजे सगळं हे काय बायोडाटा घेऊनच फिरतो मी. बायोडाटा हे बघ. नाही, एवढा बेस्तारा दाखवायची गरज नाही. आमची अपेक्षा साधी आहे. मुलगी साधी पाहिजे, आमच्या जातीतली पाहिजे आणि थोडी शिकलेली पाहिजे. तुमच्या जातीतली, शिकलेली, 15वी तरी. काय तिला IT मध्ये जॉब करायचा? आता रानात आणि घरातच काम करणार, ती नोकरी नाही करणार. मग शिकलेली कशाला पाहिजे मुलगी? साधी करा. तुमच्या जातीतली बघण्याचा प्रयत्न करू आपण. माझ्याकडे सगळं आहे. तुमच्या मुलाचा फोटो आहे. हे फोटो आवडला नाही मला, पण बायोडाटा आहे. बरं, ते राहून द्या. देण्या घेण्याचं काय, पैशा पाण्याचं कसं असं? मुद्द्यावर आले देण्याचं. हे बघा, मुलीचे 5 लाख आणि माझे 50,000. अयो, तुम्ही कशाला एवढे पैसे देणार? लग्न जमिन्याचे. दोघही कॉमेडी. अहो, तुम्ही मला पैसे देणार, माझी मेहनत आहे ना. आणि तुम्ही मुलीकडच्यांना 5 लाख रुपये देणार. कशामुळे? अहो, मुलगी मिळत नाहीये आता. आम्हाला दुष्काळी भागातून मुली आणाव्या लागतात. त्यांच्या वडिलांना सुद्धा पैसे द्यावे लागतात, तेव्हा ते मुलगी देतात. आणि समजा मुलाला नोकरी नसेल तर मग तुम्हाला त्यांना हुंडा द्यावा लागतो. काही बोल नका उगे.
खानदानी पाटील आहेत आम्ही. मग माझ्या लेकराला कुणी 10-15 तोळे सोनं सहज देतंय आणि जोरदार लग्न लावून देतंय. पाटील तो जमाना गेला आता. अहो आपल्या तालुक्यात 50 पाटील आहेत बिन लग्नाची. हा त्याच्यामुळं तुम्ही वेळ घालू नका. आत्ता सांगतोय मी तुम्हाला, नीट विचार करा, नाहीतर परिस्थिती अशी होईल मुलगी मिळणार नाही. मुलगी मुलाला बघायला येईल. तुमचा मुलगा असा ट्रे घेऊन, ट्रे मध्ये पोह्याची प्लेट. खरंच असं झालं तर नाव काय तुझं? राजवर्धन भाऊसाहेब पाटील. किती शिकलाय? बीएससी ऍग्री. नाही म्हणजे स्वयंपाक खूप छान करतो. हो. घर पण खूप छान सांभाळतो. आमची स्वतःची शेती आहे, पण आम्ही शेती करीतच नाही. आम्ही वाट्याने दिली ती. आमचा हा पोरगा आहे ना, शेतीत पाय सुद्धा ठेवीत नाही. नाही नाही तुम्ही पण लग्नानंतर एक छोटा धंदा काढून द्या, म्हणजे तो धंदाही सांभाळील आणि प्रपंच कुटुंबही सांभाळील. होय. घ्या पोहे, घ्या लिंबू पिळा, घ्या. बाई अवघड आहे आपल्या लेकराचं लग्न होणं. लवकर निर्णय घ्या. हं? कळवा मला. कळवा मला. आज टोमॅटो चटणी. ओ घर जोडे थांबा थांबा. लग्नाचं वय निघून गेल्यावर माझा मित्र आधी होतं ज्याच्याकडं वावर त्याच्याकडं पावर. आता बदलले, ज्याच्याकडं नोकरी ना त्याच्याकडे चुकरी. खरं ती बघा राजपाल्या दोन्ही कटरीनं पटवली. अरे मग सोडा ना पारंपरिक पद्धत, टेक्नॉलॉजीचा वापर करा. हे बघ ऍपवर पुरी बघायच्या, 1 नंबर पुरी भेटतात इथं. ए नासकी आहे, लग्नासाठी पुरगी पाहिजे तुझ्या डोक्यात. तसलं .com नाही, शादी.com. हे बघ. अरे पण तिथं पण शहरातल्या पुरी असतात. इथं गावातल्या पुरींना शहरात जायचंय. शहरातल्या कशाला येत आहे गावात काम करायला? गावातली पोरं नाही का शहरात जाऊन हॉटेलमध्ये काम करतील, ओला उबेर चालवतील, ते चांगलं असतं. इथं स्वतः शेतात नांगर धरायला लाज वाटते पोरांना. नाही बरोबर आहे. बरोबरच आहे. नुसतं नावाला जवानांचा आणि किसानांचा देश आहे आपला. बॉम्बलाला काय जातंय, जय जवान जय किसान. एक तिथं सीमेवर आपलं रक्षण करतोय, एक अन्नधान्य पिकवतोय शेतात, पण त्यांना पुरी द्यायला कोणी तयार नाही. एवढ्याचा कारभार नुसता मला ते ना पोरी बघायचाच कटाळा आलाय. अय राजा, अय अरे घरचे वाट बघतात ना, चल पोरगी बघायला जायचंय. नाही मी नाही येत, तुम्ही जा. अहो शेठ, प्रचाराला कार्यकर्ते असले तरी चालतेत, फॉर्म भरायला उमेदवार पाहिजे. चला नेते. जा बाबा नाही तसाच राहशील. नाही जायचं मला. चला चला कुठे नेते. नेते यार मी आता? पण निघतो, मोटर चालू करायचे. ए गण्या, तू कशाला यायला लागला रे लावणी मागे धावणी? हा आता ट्रॅक्टर मागे टायली येणारच की. अरे तुझा धंदा पाणी सोडून काय येतो पण? अहो धंदा बघते तात्या. 4 कटिंगची दुकान आहेत गावात, आणि माणसं तरी किती राहिल्यात गावात. आणि रोज कोणाला केस उगवणार आहेत तवा. बरं तरी तुझं छप्पर जायच्या आधी जुळलंय तुझं. आमची कणकण चालली, किती टाइम घालविता चला. बसा पटकन. चला चला. नामनालाच घाडा भरती आलंय ह्यांचं. राजू, ही पोरगी चांगली आहे. हं. मी स्वतः पाहिली, तुला नक्की आवडल. हे बघ हे फोटो. नको फोटो नको. अरे बघ ना. नको फोटो सगळ्यात चांगल्या दिसतात. दिगंबर स्टार्टर हाणतो. हाणतो काय आता? अगं नको ना. अरे राहू दे. अगं काय करतीस हे? अरे पावडर लावते थोडी. राहू दे. चेहरा बघून आजपर्यंत नाही ना करायला. सोड. लावते. चांगलं दिसायला लागलंय. हे काय पत्रे लावले जुळतो इथं बहुतेक. आके उतर. राम राम. पाहुणे जय हरी जय हरी जय हरी. वा 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 वा. चांगलं टुमदार घर आहे. आंबा कलमी आहे ना. घाबरू पोरीची नको आजीला बाळा. लावलंय.
पावडर आहे का पावडर? आता मग अशी तर नाही म्हणला. अवघड आहे का तुझं? पाहुणे तुमची काय अडचण झाली नाही ना? अचानक येऊन धडकलो आम्ही असं तर. अहो आवरायला किती वेळ लागतोय असा? राजवर्धन नेहमी बिझी असतो. हा. त्याला उद्या कुठेतरी कामाला जायचं होतं. बर. तर म्हणलं उगाच चांगल्या कामाला अडथळा कशाला. म्हटलं आजच्या आजच उरकून टाकू म्हणून आलो. घाई केल्याशिवाय लगीन कार्य कुठं पार पडतात तवा? आपलं एकदम बरोबर जुळणार आहे बघा. अहो आपलं जमणं महत्वाचं आहे. एकदा आपलं जमलं की त्यांचं जुळतच आहे आपोआप. खरंय खरंय. बोलवा ना लेकराला बोलवा. बोलव तिला. सुकन्या आली अरे वा वा वा. बस बाळा. हा. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. नाव काय बाळा तुझं? सुकन्या. पूर्ण नाव सांगत जाव. सुकन्या रावसाहेब जाधव. कुठपर्यंत शिकले? बीएड होईल आता, लास्ट इयरला आहे. बीएड? हा बाबा बाबा लय शिकले म्हणजे. इंग्रजी येतं का? ए ठीक आहे. हा. सुकन्याचं पेलिंग. SUKNY. बरोबर आहे का राजवर्धन? हा हा बरोबर आहे. बीएड म्हणल्यावर काय इंग्रजी येणारच. काय विषय आहे त्याच्यात? शेतात काय लावलंय तुमच्या यंदा? गहू आहे, ऊस आहे, भुईमुग पण आहे. बर. भुईमुग झाडाला वर लागला तर कसा तोडशील? झाडावर कुठे लागतात भुईमुग? जमिनीत नाही येतात ना. वा वा चांगली पोरगी आहे. बाकीचं बोलू आपण नंतर. होय. आणि मला एक आधीच सांगायचं होतं. हा. लग्नानंतर माझी जॉब करायची इच्छा आहे आणि मी टीचरचा जॉब बघेल. आता मॅडम म्हणायचं का वहिनी म्हणायचं? गपकी. काय काहीतरीच काय बोलायचं. आम्ही कोण आहे माहितीये ना? पाटील. केवढी शेती आहे आमची. नाही, आमच्या घरात बाई माणसानी नोकरी केलेली नाही चालत. पण मी त्यासाठीच शिकली आहे. मी जॉब केला तर मला घरी मदत करता येईल. कर्ज फेडायचंय, भाऊ लहान आहे, त्याच्या शिक्षणाचा खर्च आहे, तर तिकडे मदत होईल माझी जरा. क्या निघूयात आता. बाकी आम्ही सांगतो नंतर. निघायचं का? हा हा. नाही नाही म्हणजे मी काय म्हणतो, पोरापोरीला जरा बोलायला येळ द्या ना. नाही, आमच्यात ना मोठेच ठरवतात काय ते. हं? चला येतो. हा? ही कुठं गायब झाला आता? जा बोला आता काय. ते स्पेलिंग साठी सॉरी. हा नाही, जाऊ द्या. ते असतं लोकांचं जरा. पण बरोबर होती ना स्पेलिंग? हा हा त्याच काय. बरं आणि घरच्यांनी माझ्याबद्दल काय सांगितलं मला माहित नाही, पण मी साधा BSc ॲग्री शेतकरी पोरग आहे. मला नोकरी नाहीच करायची. मला शेतीत मन रमतं, त्यामुळे शेती नाही सोडता यायची मला. मान खाली घालून काय सांगताय मग? अभिमानाची गोष्ट आहे की. आम्ही पण शेतकरीच आहे की. वा चांगलंय. मातीशिवाय करमतच नाही हो. मग असं कोरड्या रानात घाम गाळून हिरवागार पीक उगवलं ना, लय भारी वाटतं खरं. मला असेच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे न्यायची. तुम्ही जॉब करू शकता. पण हा, मला आवडतं लहान पोरांना शिकवायला. हा ना, पोरांसारखी आमची शाळा नाही ना घेणार. घेणार की. विषय वेगळे असतील जरा. आईला घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, दादा वहिनी, त्यांच्या पोरी आहेत 2, सरच्या सोन्या आणि 6 गाई आहेत. आणि घर कसं आहे तुमचं? म्हणजे आमचे घरचे बघतीलच, पण मला राहायचं ना आयुष्यभर, तर मला पण माहित पाहिजे. सॉरी बर का जास्त बोलतेय. तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, पण तसं नाही बर का. कळलं ते.
भाऊजी चांगली नव्हती म्हणे पोरगी लय भारी होती हा. उलट मला पाहिजे तशीच होती. हो तर. नाही पण आत्यानं नाही आवडली म्हणे. काय हो आत्या हा पोरगी नाही आवडली ना तुम्हाला? हा नाही आवडली. या आधीची कोमल बरी होती. अगं काही काय बोलतीस, चांगली दिसती की. अरे दणकट नको का? हा आता रानात काम करायला जायचं म्हणजे दणकटच पाहिजे. अगं आपल्या समोर गवताचा भारा घेऊन आली ना. का हो भाऊ, आली का नाही? आलते आलते. ओ नाही नाही, मला तिच्या घरचे थोडे शेंगा झोडेच वाटले. हा म्हणजे कसं ते बोलत होते, आमची पोरगी हेच करीत नाही तेच करीत नाही, आम्हाला हे नाही चालत ते नाही चालत. असं कुठं असतंय का? ओ भाऊ, लग्न घरच्यांशी नाही करायचंय, तिच्याशी करायचंय. हो पण ती काय कमी आहे होय? कसली चुरू चुरू बोलत होती. कसला माझे तिला आत्ताच एवढं बोलतीये. घरात आल्यावर घरावर राज्यच करेल ती. हा हे तुम्हाला पहिल्या भेटीतच कळलं का? आणि तुमचे प्रश्न तरी काय? अशा ते शिक्षित पोरीनं काय गप्प बसायला पाहिजे होतं का फालतू उत्तर द्यायला पाहिजे होती? मी येऊ का जाऊन? थांबा की जरा, दम धरा 2 मिनिटं. तू आता आमची अक्कल काढणार का? नाही काय चुकीचं बोलले मी? काय हो काय चुकीचं विचारलं मी? थोडं चुकलं हा? त्या मुलीचं. हा. चुकलंच तिचं. आणि मला सांग, यांच्या घरात 3 पोरी, आपल्याकडे काय 2 पोरी आहेतच ना. आणि तिला पण पोरीच झाल्या तर काय करू? वंशाचा दिवा कसा मिळवणार? पोरींच्या तोंडावर तरी बोलू नको ग अक्के. आणि वंशाचा दिवा काय लय दिवे लावतो सांग मला. मी येऊ का जाऊन? जरा महत्वाचं चाललंय की. हे बघ, मी 100 स्थळ बघीन, पण मला हिराच पाहिजे माझ्या पोरासाठी. हा सोनं लागलंय हाताला, हिऱ्याची कुठं अपेक्षा करता? अशाने हिराही नाही मिळायचं आणि सोनही नाही. गंजक लोखंड लागल हाताला. मला ती पोरगी आवडली बरं का. तू त्या पोरीचा नाच सोड. सोडणार नाही. हा? ती पोरगी जरा घरात आली नाही तर मी विहिरीत उडी मारून जीव दिला भाऊ. अरे काका पण तुला तर पोहायला येतं ना? मग काय नुसते गुडघे फोडून घेशील. पाहिलं का कसा जीव चाललाय याचा? कसा थैथयाट करतोय लग्नाच्या आधीच. ती घरात आल्यावर काय आम्हाला घराबाहेर काढशील का काय? मी तुम्हाला सांगते, त्या पोरीला मी घराचा उमरा पण ओलांडू देणार नाही. हा उमरा सुकन्याच ओलांडणार. दुसरी कुठली पोरगी या घरात येऊ देणार नाही मी. एकीकडं ह्याचं प्रेशर, एकीकडं हिचं प्रेशर, मधल्या मध्ये माझं प्रेशर वाढलं ना. बाळा निवांतात घासा, माझ्या नंतर जा. आलोच मी. लगेच. आयो आयो आयो. लयच अवघड आहे का राजा. आईलाच पसंत नाही म्हणल्यावर नसतो. आणि समजा झालंच तर तुझ्या आईला त्रास देत असते वहिनीला. पार्ट 2 होईल, माहेरच्या साडीचा पार्ट 2 होईल तुझ्या घरात. हा दे विषय सोडून. विषय एंड केल्याशिवाय काय आता सोडत नसतो मी. आणि हे सगळं लवकरच करावं लागणार आहे तुला. तिला अजून एक स्थळ बघायला जाणार आहे म्हणे. पोरगा नोकरीवाला आहे. हा तुला कसं माहित रे? भावा, गावातलं कटिंगचं दुकान म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचा अड्डा असतो. आणि कटिंगवाला म्हणजे इंटेलिजन्स ऑफिसर. सगळ्या खबरी मिळतात इथं. अरे पण हाय कोण तो? महादेव सलगर नाव आहे. एक्झॅक्ट काय करतो माहित नाही, पण बहुतेक सरकारी नोकरदारी. सलगर कुणीकडचा असेल रे? सोलापूर. सलगर सोलापूर. नाही रे. अरे हे बघ, मी नंबर बी आणलाय त्याचा. कोण आहे तो बादशाह? त्याला असा धू चपकाव ना, चाप 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 नुसता. ओ पैलवान, रेमडू नका. त्याला फोन करून असा डोस दे ना की पोरगी बघायलाच नाही गेला पाहिजे. हॅलो, मी बोलतोय. मी कोण? सुकन्याचा बॉयफ्रेंड. तिच्याकडे स्थळ म्हणून तिला बघायला जायचं नाही, दुसऱ्या पोरीकडे जायचं. समजलं का? ए सुकाळीच्या, कुणाशी बोलतोय माहितीये का? कोणाशी बोलतोय? मला काय करायचं कोणाशी बोलतोय? तुला कळलं ना तू कोणाशी बोलतोय ते? गप्प बसायचं, मग जायचं नाही तिच्याकडे बघायला. ए फुकण्या, कोण आहे रे तू? काय? अशा ठिकाणी फटके मारेन की नाही? हा? सगळी हवा निघून जाईल. अरे तुम्हाला शिव्या घालतोय का? शिक्षित माणूस म्हणून शांत होतो, तोंड सोडलं ना मी तुला. एक मिनिट थांब, 1 मिनिट थांब तू. हो पुढारी बोला. कोणाच्या बापाला ऐकू नका, तोंड येईल ते बोला. कुठं बाजा? हॅलो. ए बोल. कोण आहे तो? चप्पल चाटिया वागतिया कुणाला बोलतो तू? आमच्या अध्यक्षाला. तू समोर ये. तुला असा चापशील ना चाटिया. हा कोण समजतो तू? नाही तुला 12 गावचं पाणी पाजलं तर तिथून पुढे येतो. तुझ्या तर हिंमत असेल ना तर ये एकटं. अरे कधी बी ये. नाही तुला जिथं सोडलं तर तिथून पुढे. तू आमच्या भावाला बोलतो काय? कुणाला बोलतोय माहितीये काय? पोलीस आहे मी, इन्स्पेक्टर बोलतोय. ही सेवा खायची काय तुला? आम तुझा पत्ता काढतो ना, तुझ्याच गावात येऊन तुला हाणतो का नाही बघ. हे काय झालं? चल ठेव कोण. काय झालं? अरे तुम्हाला आखली आहे का? कार अरे तुम्ही कुणाला बोलायला लावलंय मला? अरे सुकन्याचं स्थळ आहे ते. अरे तो पोलीस आहे बाबाटांनो. तुमच्या पाया पडतो, इथून पुढे तुमच्या नादी लागत नसतो. अरे पोलीस? अरे पोलीस असू दे, मंत्री असू दे, नाही तर कलेक्टर असू दे,
आपल्याला काय घाबरायची गरज नाही. आपल्या दोस्ताच्या मध्ये आला तर मग सोडायचं नाही. आपण पिलू सोडलंय, आता जात नसतो. फक्त तू घरच्यांचं बघ. तिथंच तर घोडं आडलंय. हे बघ, तुला जर सत्तेत जायचं असेल तर तुला तुझ्या भाऊचा पाठिंबा मिळवला पाहिजे. बरोबर. ओ भाऊ, ए का बघताय? हो आपलं इंदुरीकरचं कीर्तन बघायला लागलो. तू कवा साकला एकदम. फुकटचे नेट पै पोरं गेलीच वाया, म्हातारे पण चालले. ए तू नको शानपणा करू. इथं का बोंबलत आला ते सांग मला. ऐका ना भाऊ, मला सुकन्याशीच लग्न करायचं. म्हणून कणकण 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 व्हायला लागली ना तुझी. नाही तसं नाही, आवडली. येतंय माझ्या ध्यानात येतंय. पण तुझ्या आईला कोण समजणार बाबा. तुम्ही आणि कोण? ओ अरे माझ्या ऐकण्यात नाहीये राजा ती. तुम्ही घाबरता म्हणून ऐकत नाही ती. ए राजा, घाबरत नसतो मी कोणाला. फक्त घरात कंदाल होऊ नये म्हणून मी जरा शांततेत घेत असतो, लक्षात घे. पण शांत राहायची नाही, क्रांती करायची वेळ आहे भाऊ. असं तुम्ही जरा मर्द बना की. ए पाटील आडनाव शोभत नाही तुम्हाला. जर रुबाब दाखवा की पाटीलकीचा. हे तोंडावर जाऊन सांगायचं हीच सुनबाई पाहिजे म्हणून. जरा आठवा कशी होते नाना आपले. दादा तसाच रुबाबदार, आणि हे तुम्ही निस्त्याच मिशा कामाच्या नाहीत त्या. नाही नाही राजा, तू वाट पिटविलीस. आता बॉम्बचा भडका कसा होतो बघ. सापाच्या शिपटी उपाय दिलायस तू. चार्ज करून ठेव, चार्ज करून ठेव. आलोच मी. चार्ज यार शी. हात दुखायला लागले बाई माझे. झोपल्या का चंद्राबाई? काय चाललंय तुमचं? एकला जरा साजरा मुखडा चंद्रावानी खुललाई ग. हा डोकं ठिकाणावर आहे. हरकल्यासारखं करू नका. अगं ऐकून घे, काय झालंय. आपल्या राजाला ती पोरगी आवडली. मला काय वाटायला लागलं, आपण होकार देऊन टाकू तिला. मला नाही आवडलं तेच, आणि ती पोरगी तर अजिबात नाही आवडली. ऐकून घे, फक्त होकार द्यायचा. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? पुढचं ऐकून घे, फक्त होकार द्यायचा, त्याचाच होकार द्यायचा. आणि त्या युवाई माणसाला असा हुंडा सांगायचा की तो पार कनारला पाहिजे आणि त्यांनी नकार दिलं पाहिजे. आणि हो म्हणलं तर मग बरंच आहे ना. मग भव्य लग्न सोहळा करू आपण. तुझ्या साईजचा चंद्रहार करू. आणि तुला अमरनाथ यात्रेला जायचंय ना. येता येता एखादा बारीक हानी म्हणून उरकून टाकू. हे काय तुमचं पण चांगलंय, पण तेवढा हुंडा मिळाला पाहिजे. हा मिळणार माझी चंद्राग. इथं पोराला घोड्यावर बसवायचं चाललंय आणि तुम्ही घोड्यावर काही उतरलो निघालो. राजा, माझ्या घोड्याला बागेत झोपिलो मी.